असं आपली वचन आहे असं तुकोबारा सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? आग देखो नियासती अंगी रोमांच उठती अंग रोमांच उठती. अरे बाबा जगद्गुरु तुकोबारा म्हणतात ज्यावेळेस धड 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 ते सरळ चेतते त्यावेळेस मोतीला गेलेल्या अंत्ययात्रेला गेलेल्या लोकांनी पाहिलं आणि त्या अंगावर ओले कपडे घालून उभी राहिलेली सती बघली. या अंगावर माणसाच्या काठावर राहतो अशी ती प्रसंग होता त्यावेळेचा काळ. आणि त्यावेळेस ती काय केली तिने म्हणे म्हणतात हा तो नव्हे उपदेश सुखांतरी उल्हास सुखांतरी माझा उपदेश नाहीये. तुकोबार आहे सांगतात एवढं मंगळ मरण हे सतीची प्रथा जरी असेल तर त्यावेळेस 450 वर्षापूर्वी तुकोबाराने सांगितले की बा माझा हा उपदेश नाही आणि असं मी सांगत नाही. तरी पण ती प्रेमानं जिव्हाळ्यानं अंतःकरणातल्या प्रेमानं आपल्या नवऱ्यासोबत जशी सती जाते त्यावेळेस तिने काय करते माहिती आहे का आपल्याला? म्हणजे वित्त गोताकडे न पाहे नरडे न पाहे वित्त गोत म्हणजे कोण धनाकड संपत्तीकड माय बापाकडे कुणाकडेच न बघता ती डोळे लावून घेऊन त्या स्मशान त्या सरणावर जाऊन उडी टाकते. तिला प्रेम म्हणतात. ती जी सत्तेची प्रथा होती तसलं जर प्रेम तुमच्या देवावर असेल तर देव भेटायला वेळ लागणार नाही आणि कुठंच जायची गरज नाही. वार्ता ऐकुनी देहे पिंजरा खाली करुणी जाय सवे निघुनी. असं कधी ऐकलं का तुम्ही कुठे? प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यात बोलत महाराज काय म्हणतायत की देहे पिंजरा खाली करुणी पतिमरणाची वार्ता ऐकुनी देहे पिंजरा खाली करुणी
जावे पती सेवेने गुणी. पुराणातल्या गोष्टी पुराणात ठेवा तुम्ही, पण प्रत्यक्ष डोळ्यानं बघलेल्या किंवा आपल्या समोर घडलेल्या गोष्टी ऐकल्यात का तुम्ही? हो. कुठेतरी एकदा काय म्हणलेलं आहे की ज्यावेळेस एखादी स्त्री असते आणि तिच्या नुसतं कानावर शब्द पडावं की नवरा गेला, हो. सांगावं, असं आपण भक्ती विजयामध्ये ऐकलंय की जयदेवाची पत्नी की जयदेव गेला म्हणून त्यावेळेवर तिने प्राण सोडा. पण तुम्ही आम्ही ऐकत आहोत का कुठं? देगलूरच्या धुंडा महाराजाची कथा आहे. देगलूरचे धुंडा महाराज होऊन गेले. धुंडा महाराजाचे देह ठेवला म्हणल्याबरोबर कमलामाईनं त्याच्या बरोबर देह विसर्जित केलेला होता. त्याला म्हणतात पतिव्रता, त्याला म्हणतात प्रेम.
आता हाक मारली की बा देव कार्य भेटना म्हणतात हा म्हणे कैशी हाक मारता देवाला हाक कशी मारावं सगळ्या भाषेत मागल्या भाषेत सांगितल्या पुराणाच्या भाषेत न सांगता आपल्याला सगळ्याला पटायला रोजच्या नित्यनेमाच्या भाषेतून नित्यनेमाच्या वाचनातून गेलेलं महाराज एका ठिकाणी काय म्हणतात पतिव्रतेशी जैसा भ्रतार प्रमाण आमा नारायण तैशा परी आमा नारायण तैशा किंवा पतिव्रता नेने आणि काची स्तुती जीवे भावे पती ओवाळी तसे ओवाळी पतिव्रतेसारखा आम्हाला नारायण आहे किंवा पतिव्रतेला इतराचं जर वर्णन सांगितलं तर कधीच ऐकणार नाही पतिव्रता कशी असते तुम्हाला सांगू का जरा तुला सांगू का तुम्हाला दोन शेजारीने बाया होत्या बाळासाहेब दोघी बाया येडी बाई थोड्या साध्या भोळ्या बाया दोघी एका बाईने काय केली साळी काढल्या तर वाटाय बसले कुटायला साळी कुटाले गाणं गायले साळी कुटाले गाणं गायले दुपारचा प्रसंग होता मालक आले शेतांमधून आणि शेतातून आल्याबरोबरच म्हणले मला अगं लक्ष्मी मी शेतातून आलो मला पाणी दे म्हणले बरं पाणी दे म्हणल्यावर तिने साळी कुठून लागले तिचा हात वरी होता मुसळ गेला लक्ष्मी म्हणल्याबरोबर हात सोडून त्याला वरीच तांब्या पाणी दिलं मुसळ वरीच बसले हे सखीनं बघले बाजूच्या लक्ष्मीचं मुसळ वरीच राहिलं म्हणले लक्ष्मी म्हणले तू काय केलीस गमली काय नाही मालकानं पाणी मागलं म्हणली आणि पाणी मला दिलं म्हणजे मुसळ वरी राहिलं कसं राहिलं किंवा देवाला ठाऊक असं काय नाही मी नवऱ्याशिवाय कोणाचंच ऐकत नाही माझा नवरा देव आहे घरला गेली बापू हिनं घरला गेली हिनं लाडक्याला घरच्या मालकाला म्हणाले हे बघा लक्ष्मीचा नवरा शेतातून आला आणि त्यानं पाणी मागितलं आणि मी बी काय करते आता साडी कुटायला घेते म्हणजे आणि तुम्ही शेतून या जर मला जोरात नाही तुम्ही सखे पाणी दे पाय दिलं ना देतो नको म्हणला येणे ते रोज काकडा करते हरिपाठ करते पंढरीची वारी करते नवऱ्या छत्र इतका मालका जेवाय की नाही जेवाय केलं तर काय शेतातून तीनदा मालकाला की नाही जेवाय केल्या काय जेवण केल्या का फोनवर विचारली देव बैलाला दम दिली काय पाणी पिल्या काय झाडाखाली थोडा आरामीला बसला तिचा प्रेम आहे म्हणली तू 12 महिन्याला मला कधी बोलत नाही कधी कशाला भानगडी करत नाही नाही म्हणली तीनच काही शाणी झाली का म्हणजे माणसानं द्वेष कधी करू नये कुणाचा समोरचं जर चांगला असेल तर त्याची स्तुती करावी द्वेष कधी करू नये काय फजिता झाली माहिती आहे ना तुम्हाला या तिन्ही बायानं नुसतं एवढंच सांगितलं की महादेवानं पार्वतीला सांगितलं की तिन्ही लोकांमध्ये अनुसरासारखी पतिव्रता कोणीच नाही देवा फार चांगलं झालं गड्या म्हणायचं होतं आम्ही नाही का तिघी जणी आमच्याकडे मोठी होत्या तिला हा माणसानं मत्सर कधी करू नये द्वेष करू नये म्हणून तिची बरोबरी करायचा प्रयत्न करू नये तुम्हाला जावावंच लागेल म्हणजे शेताला आणि 12 वाजता येऊन बरोबर मला हाक महाराज म्हणजे नको का म्हणला नको ऐक जरा असं विचार आलं दुपारा सखे हिचं मुसळवरी होते आणि सखे म्हणल्याबरोबर मुसळ सोडाय गेली पाण्याला उठल्याच्या मुसळ आले की नाकाला पडले म्हणून माणसानं तशा भानगडी करू नये पतिव्रता कशी असते महाराजांनी एका ठिकाणी वर्णन केलं आहे कार्येषु मंत्री करणेषु दासी पतिव्रतेचे 6 प्रकार सांगितले पतिव्रतेचे 6 गुण काम करताना एखादं काम करताना मंत्री कसा एखादा इमानदार मंत्री काम करते तसं काम करावं किंवा करणेषु दासी घरातलं काम करताना एखादी ठेवलेली दासी नोकरी कशी असते त्या नोकरीसारखं काम करावं कार्येषु मंत्री करणेषु दासी भोजेषु माता भोजन खांदावळी ताण्या लेकराला माय जीव घालते तसं बायकोनं जायला जीव घालावं किंवा आता काय म्हणलं त्याच्या पुढे जाऊन काय म्हणतात त्या शेनेषु रंबा एकांतात जर गेली आमच्या तुळशीदासासारखं रात्रदिवस ध्यान शेण जर करू लागलं तर तिला तिच्या कोणाला ध्यान येऊ नये आणि क्षमा जर म्हणलं तर काय कशी असावी क्षमा ये कुशल धरत्री समान पृथ्वी कशी अप्राप प्रत्येकाची झापुटात घालते किंवा झाड लावणाऱ्याला झाड सावली देते आणि तोडणाऱ्यालाही सावली देते तशा प्रकारची पतिव्रता असते तसा भाव जर झाला माणसाचा तसा प्रेम जर विश्वास राहिला ज्या प्रकारच्या आमच्या तुळशीदासाची पत्नी सेवा करते सेवा जरी केली तर देव भेटायला वेळ लागत नाही
एकच काय सांगितलं